मीडिया कंपनी या प्रकरणामध्ये कॅन्सलेशन डीड देऊन देखील हा व्यवहार रद्द करणार आहे असं सांगितलं जातंय। येत्या पुढच्या 2 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यामुळे अशा पद्धतीने हा व्यवहार रद्द झाला तर झी 24 तासने हा संपूर्ण गैरव्यवहार समोर आणलेला होता, नव्हे तर त्याचा पूर्ण पाठपुरावा देखील केला। संपूर्ण पुराव्यांनिशी आपण सर्व कागदपत्र दाखवली। त्यामुळे आपल्या या संपूर्ण शोध पत्रकारितेचा हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागणार आहे आणि हा व्यवहार खरोखर जर रद्द झाला तर हे झी 24 तासच्या या संपूर्ण टीमचं देखील यश म्हणावं लागणार आहे। पुढच्या 2 दिवसांमध्ये कशा पद्धतीने घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि याच संदर्भात सविस्तर बोलण्यासाठी या बातमीचं विश्लेषण करण्यासाठी स्वतः झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार सर देखील आपल्यासोबत आता थेट जोडले गेलेले आहेत। सर, अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। कोरेगाव पार्क मधला हा जमीन व्यवहार आता रद्द होणार असल्याची शक्यता वर्तवली जातीये। कितपत महत्त्वाची ही बातमी आपल्यासाठी सर? नाही, नक्कीच 2 गोष्टी इथे मला आवर्जून नमूद करायच्या आहेत की सगळ्यात पहिले सरकारकडून इनिशिएट करून हा व्यवहार रद्द होण्याची शक्यता सध्या तरी नाही आहे। त्यामुळे अमेडिया होल्डिंग्स ही जी LLP आहे यांच्या वतीनेच या हालचाली केल्या जाऊ शकतात। त्यांनी त्या दृष्टीने तयारी देखील सुरू केल्याची ही खात्रीलायक सूत्रांनी आपल्याला दिलेली माहिती आहे की कॅन्सलेशन डीड जे आहे लागतं यासाठी जो प्रकार आपण पुण्याच्या जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या याच्यात बघितला होता तेव्हा स्वतःहून कंपनीने हा आता इनिशिएटिव्ह घेतला। त्यासाठी काय काय कागदपत्र लागतील त्याची तयारी देखील सुरू झाल्याची आपण ही खात्रीलायकरित्या माहिती सांगतो। याची कारण काय काय आहेत? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काल ज्या प्रकारची पोलीस केस झालेली आहे याच्यामध्ये या लिमिटेड लायबिलिटी कंपनीमध्ये त्याच्या वन ऑफ द पार्टनर्स जे दिग्विजय अमरसिंह पाटील आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। कारवाई होईल, चौकशी होईल आणि चौकशीच्या अनुषंगाने जर उद्या चौकशी सुरू झाली तर पार्थ पवार यांना देखील चौकशीला बोलवल्या जाण्याची शक्यता त्याच्यात होती। किंबहुना आगामी काळामध्ये पार्थ पवार यांच्यावर सुद्धा गुन्हा का दाखल केला नाही याविषयी ज्या प्रकारे आता विविध स्तरातून आवाज येतात, विविध स्तरातून याच्याविषयी मागणी केली जाते की जर कंपनीमध्ये 99% पार्टनरशिप ही पार्थ पवार यांची, 1% पार्टनरशिप केवळ त्या LLP मध्ये दिग्विजय पाटील यांची, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना केवळ बळीचा बकरा बनवलं जात आहे का, अशाच्या देखील चर्चांना इथे वेग आला होता। सोबतच पार्थ पवार यांच्या कंपनीच्या वतीने फक्त सिग्नेटरी म्हणून जे तिथे सही करण्यासाठी अमरसिंह पाटील यांचे पुत्र दिग्विजय पाटील तिथे होते, त्यांनी फक्त सहीच्या रोलसाठी त्यांना ऑथराइज करणारी कंपनी होती, त्याच्यामध्ये पार्थ पवार यांची देखील सही आहे। त्यामुळे पार्थ पवार यांचा रोल याच्यातून कम्प्लिटली विड्रॉ करता येण्यासारखा नव्हता। त्यामुळे जेव्हा पोलीस केस झालेली आहे, एक चौकशी समिती गठीत झालेली आहे, या सगळ्या अनुषंगाने उद्या हे प्रकरण पार्थ पवारांपर्यंत आलं असतं। आणि झी 24 तासने सगळ्यात पहिले बातमीमध्ये जे सांगितलं होतं की ज्या कंपनीने हा व्यवहार केला आहे त्या कंपनीचं रजिस्टर्ड ऑफिस हे पार्थ पवार यांच्या घरात, जिथे अजित पवार यांचं वास्तव्य आहे, नेहमीच त्यांचं वास्तव्य असतं। पक्षाच्या बैठका तिथे कार्यकर्त्यांना तिथे भेटतात, अनेक वाहिन्यांना त्यांनी मुलाखती तिथे दिलेल्या आहेत। त्यामुळे त्या बंगल्यात त्यांचं वास्तव्य असतं। मुलाच्या बंगल्यावर त्यांचं म्हणणं आहे की तो पार्थ पवार यांच्या मालकीचा बंगला आहे, तिथे ते राहत असतात। जिथे उपमुख्यमंत्री राहतात अशा ठिकाणी अशा एका कंपनीचा पत्ता आहे, त्या कंपनीवरती गैरव्यवहाराचे आरोप तिथे लागत आहेत। त्यामुळे प्रकरण आधी पार्थ पवार आणि अल्टिमेटली ते प्रकरण अजित पवारांपर्यंत देखील आलं असतं। त्यामुळे हे प्रकरण वाढण्याआधीच जर कॅन्सलेशन डीडचा पर्याय जो उपलब्ध आहे तो पुढे करून याच्यातून बाहेर पडता येईल का, हा एक पर्याय इथे चाचपडला जातोय। आणि कदाचित जी माहिती आपल्याकडे आहे आगामी 2 दिवसांमध्ये, आज शुक्रवार आहे, या चालचाली सुरू झाल्या, शनिवार रविवार सोडला, कदाचित सोमवारपर्यंत किंवा उद्याही या प्रक्रियेला सुरुवात केली जाऊ शकते आणि उद्याच्या उद्या देखील आपल्याला हा व्यवहारातून ते मागे जात असल्याचं बघायला मिळू शकतं। हा झाला एक मुद्दा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा श्रीकांत इथे आहे जो मला इथे मांडायचा आहे आणि तुम्ही तो प्रश्न पुढे विचारणार आहातच म्हणून मी आधीच सांगून देतो याच्याबद्दल की मग याच्यातून हे प्रकरण इथे संपतं का? तर अजिबात नाही। केवळ त्या व्यवहारातून माघार घेतली, त्या व्यवहारातून कॅन्सलेशन डीड केलं म्हणून याच्यातून पार्थ पवार आपली सुटका करून घेऊ शकतात का? तर नाही। जर त्याच्यामध्ये कुठली क्रिमिनल ॲक्टिव्हिटी तिथे असेल, जर फसवणुकीचा गुन्हा आहे, हा इथे जर कुठल्याही प्रकारचा गुन्हेगारी स्वरूपाचा इथे जर ॲक्ट झालेला आहे तर त्याच्यातून सुटका होणे नाही। केवळ त्या व्यवहारातून तुम्ही मागे पडलात, म्हणजे उदाहरण देताना नेहमी म्हटलं जातं असं की चोरीचा मुद्देमाल परत केल्याने चोरी झालेली आहे, हा प्रकार काही लपवता येत नाही। त्यामुळे पुन्हा इथे हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल की जरी त्यांनी जमीन व्यवहार रद्द केला, कॅन्सलेशन डीडच्या माध्यमातून हा व्यवहार रद्द केला, जमीन परत केली, तरी सुद्धा जो प्रकार झाला आहे सरकारी जमिनीला परस्पर विकण्याचे जे आरोप इथे लागत आहेत, महारवतन जमिनीच्या नावाने काही खोटे डॉक्युमेंट्स घेण्याचा इथे प्रकार आहे, फसवणुकीचा गुन्हा लागला आहे, फसवणूक करून ज्या पॉवर ऑफ अटॉर्नी घेतल्याचा इथे आरोप लागतो। तसे एक ना एक अनेक जे मुद्दे झी 24 तासांच्या समोर आणलेले होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाही। हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत। त्यामुळे फक्त व्यवहार रद्द करून ह्याच्यातनं काही साध्य होणार नाहीये। पण तुर्तास तरी त्यांच्या वतीने, कंपनीच्या वतीने ज्या प्रकारचा लीगल ॲडवाईज पार्थ पवार आणि
त्यांच्या टीमने घेतला होता. खुद्द अजित पवारांनी देखील काल या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्याचं आपल्याला समजतंय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणातून एक वेळ किमान तुर्तास काही वेळासाठी एक ब्रीदिंग पिरियड जो मिळायला हवा, त्याच्यातून हे व्यवहार कॅन्सलेशन डीडच्या माध्यमातून पुढाकार घेऊन हा व्यवहार रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात हे आपण खात्रीलायकरीत्या सांगू शकतो. आगामी काही दिवसांमध्ये म्हणजे आपली ही बातमी जाऊन आता 48 तास झाले, त्याच्या आताच हे कॅन्सलेशन डीडच्या प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काही तासांमध्ये, पुढच्या काही तासांमध्ये देखील ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. ज्या वायूच्या वेगाने फाईल हल्ली होती कदाचित त्यापेक्षाही जास्त वायूच्या वेगाने कॅन्सलेशन डीडची प्रक्रिया सुरू होऊ शकते. श्रीकांत. सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, पार्थ पवार असतील, त्यांची कंपनी असेल, शीतल तेजवानी असतील, यांनी कशा प्रकारे हा गैरव्यवहार केला याचं पुराव्यानिशी आपण सादरीकरण केलं. गेल्या 2 दिवसांपासून आपण संपूर्ण महाराष्ट्राला पुराव्यांनिशी हे सिद्ध करतोय. त्यामुळं जर अशा प्रकारे हा व्यवहार रद्द झाला, तुम्ही जसं म्हणालात व्यवहार रद्द झाला म्हणजे सगळं काही संपलं असं होत नाही, तरी देखील व्यवहार जर रद्द झाला तर ते आपल्या याचा इम्पॅक्ट म्हणावा लागेल. नाही, नक्कीच. म्हणजे ह्याची एक बातमी सगळ्यात पहिले पुढे आणली, किंबहुना कुठल्याही माध्यमांमध्ये येण्याच्या जवळजवळ 12 ते 16 तास आधी आपण ही बातमी समोर आणली होती आणि पुराव्यानिशी आणली होती. आजही ज्या प्रकारचे पुरावे आपल्याकडे आहेत, या बातमीला आपण ज्या प्रकारे सादरीकरण त्याचं केलं होतं ते नाहीये, पण एक बांधिलकी म्हणून आपण ही बातमी केली. ज्या चुकीच्या गोष्टी एक पत्रकार म्हणून, एक जबाबदार वृत्तवाहिनी म्हणून आपल्या निदर्शनास येतात, आपण त्यांना लोकांच्या पुढे मांडण्याचा तिथे प्रयत्न करत असतो. पण आपण ही बातमी आता मांडलेली आहे. आता काम सरकारचं आहे, आता काम यंत्रणांचं आहे की कुठल्या प्रकारचा गैरव्यवहार झाला आहे का, मोठ्या प्रमाणात जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि हे प्रश्न फक्त तुमच्या आमच्या मनात नाही आहेत श्रीकांत, तर आपण हे आता महाराष्ट्रापुढे ठेवलेले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला अनेक प्रश्न इथे पडलेले आहेत. गेले 2 दिवस महाराष्ट्राच्या गावोगावी, चौकात, नाक्यानाक्यांवरती, चावडीवर ही चर्चा सुरू आहे, या बातमीची चर्चा सुरू आहे. कशा प्रकारचा हा गैरव्यवहार झालेला आहे, नेत्यांच्या मुलांना कशा प्रकारे या जमिनीच्या व्यवहारामध्येच त्यांनाच कशा प्रकारे सवलती मिळतात, त्यांनाच का एवढी प्रायोरिटी मिळते, या सगळ्या चर्चांपासून ते कायदेशीर बाबींपर्यंत ही चर्चा सुरू आहे. अगदी नाक्यावरच्या चहाच्या टपरीपासून ते 5 स्टार हॉटेलपर्यंत याची चर्चा आहे. त्यामुळे हा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमधला, किंबहुना काही दशकभरात ही सगळ्यात मोठी बातमी असं आपण म्हणू शकतो आणि त्याचा हा इम्पॅक्ट असू शकतो जर त्यांनी ते मागे घेतलं. पण जसं आपण काल म्हटलं होतं की आपण इथे थांबत नाही आहोत, हे तडाच गेलं पूर्ण प्रकरण आपण ह्याचे एका लॉजिकल एंडपर्यंत गेल्याशिवाय आपण थांबणार नाही. आपला पाठपुरावा सुरू राहील. पुढच्या काही मिनिटांमध्ये श्रीकांत, अजित पवारांची पत्रकार परिषद आहे, ती देखील आपण लाईव्ह दाखवणार आहोत. अजित पवार काय नक्की याच्यावरती खुलासा देतात, त्यांचं काय नक्की म्हणणं आहे, कुठल्या बाबींबाबत त्यांना माहिती होतं, कुठल्या बाबी त्यांना माहीत नव्हत्या, हे सगळे मुद्दे त्यांच्यासमोर तिथे मांडले जाणार आहेत. त्याच्याबद्दल त्यांच्याकडे खरंच उत्तरं देण्यासारखी असणार आहेत का, ज्या टेक्निकल बाबी आपण मांडलेल्या आहेत, ज्या कायदेशीर बाजू आपण समोर ठेवल्यात, त्याच्याबद्दल अजित पवार बोलतात. कारण सगळ्यात महत्त्वाची जी आता आपण बातमी सांगतोय की हा व्यवहार रद्द करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, त्याबाबत अजित पवार काही विधान करतायत का, किंवा त्या दिशेने काही सूचक विधान करतायत का, हे बघणं खूप महत्त्वाचं असेल. काही क्षणातच आपण या पत्रकार परिषदेकडे जाणार आहोत. निश्चितच सर, अजित पवारांच्या या पत्रकार परिषदेकडे लक्ष असेल आणि तुम्ही जसं म्हणालात या प्रकरणाच्या शेवटापर्यंत आपण जाणार आहोत. झी 24 तास म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून, बातमीशी बांधिलकी म्हणून देखील आपण शेवटपर्यंत याचा पाठपुरावा करणार आहोत. सर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर विश्लेषणासाठी.